या एसटी बसमध्ये इतक्या महिला बसलेल्या आहेत की बसमध्ये थोडी सुद्धा जागा शिल्लक उरली नाही। या महिला बस ड्रायव्हरच्या कॅबिन मध्ये इतक्या शिरल्या आहेत की बस ड्रायव्हरला बसमध्ये शिरता येत नाही। जेव्हापासून महिलांना एसटी बसमध्ये 50% सवलत लागू केली तेव्हापासून एसटी बसमध्ये महिलांचे प्रमाण वाढले आहे। अक्षरशः महिला ड्रायव्हरच्या स्टेअरिंगवर बसलेल्या आहेत। पूर्ण बसची कॅबिन खचाखच भरलेली दिसत आहे आणि कोण्यातरी महिलेकडून बसचे वायफरचे बटन दबले आणि वायफर चालू झाले आहे। हे फक्त एसटी महामंडळात एसटी बसची कमतरता असल्यामुळे घडत आहे। प्रवासी संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि एसटी बसेस कमी पडल्या आहेत। यामुळे असे एसटी बसचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। मंडळी, सध्या एसटी बसमध्ये सीटच्या क्षमतेपेक्षा डबल प्रवासी प्रवास करत आहेत। काही बसमध्ये तर 100 प्रवासी सुद्धा प्रवास करत आहेत। कंडक्टरला गाडी थांबवून काही प्रवाशांना खाली उतरवून प्रवाशांचे तिकीट काढावे लागत आहे। इतके प्रवासी गाडीमध्ये प्रवास करत आहेत। आमचं या चॅनलच्या माध्यमातून सरकारला एवढंच म्हणणं आहे की आता एसटी बसची प्रवासी संख्या वाढली आहे, त्याचप्रमाणे एसटी बसेसची संख्या देखील वाढवली पाहिजे। बरोबर आहे की नाही मंडळी? याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि एसटी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।